गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. आपण दररोज सकाळी इथं कशा करता येतो? साधना करण्यासाठी. साधना म्हणजे काहीतरी आपल्याला साध्य करायचंय. येस ऑर नो? काय साध्य करायचं आहे? मेक इट क्लिअर. आपल्याला आपल्या भौतिक जीवनात समृद्धी पाहिजे. मला माझ्या समोर बसलेलं कोणीही दुःखी, दरिद्री, निराश, दळभद्री दिसू नये अशी माझी इच्छा आहे. आणि म्हणून म्हणून भौतिक जीवनात म्हणजे या फिजिकल डायमेन्शन मध्ये आपल्याला काय पाहिजे? समृद्धी. कोणाला भिकारी राहायचं असेल, कोणाला पैसे नको असतील, कोणाला अर्थार्जन करायचं नसेल, दरवाजा मोकळा. त्यांच्यासाठी ही साधना नाही. जो पुरुषार्थाने मला माझ्या भौतिक जीवनात चांगली बायको पाहिजे, 2-3 मुलं पाहिजेत, मस्त घर पाहिजे, येस ऑर नो? गाडी पाहिजे, आवडीची पाहिजे, येस ऑर नो? ह्या तुमच्या डिझायर्स आहेत आणि या तुमच्या डिझायर्स कोण पूर्ण करणार? येस, युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. नाहीतर माझी इच्छा आहे, मला मस्त बंगला बांधायचा आहे आणि मी व्यंकटेशला सांगायचं, व्यंकटेश मला बंगला बांधून दे रे. व्यंकटेश म्हणेल, सर ठीक आहे ना तुमचं सगळं? बरोबर आहे की नाही? किंवा मी वर्मा सरांना सांगितलं, राकेश वर्मा सरांना, की मला मस्त घर बांधून द्या. ते म्हणतील हो बांधून देतो ना. हे असं असं कोटेशन आहे, हे घ्या कोटेशन, देतो बांधून. मी म्हणेल नाही हो, तुमच्याकडून बांधून द्या. सर तुम्ही डॉक्टर आहात ना, तुम्हाला दाखवून यावं लागेल बरं का कुठेतरी. येस ऑर नो? हे दिस इज ट्रूथ ऑर नॉट? तर सांगायचा मुद्दा माझा हा आहे की भौतिक गरजा तुमच्या ज्या आहेत त्या तुम्हाला कोणीही रेडीमेड देणार नाही, कोणीच नाही. पार शालिनी म्हणेल की काका तुम्ही तर माझे काका आहेत, मला द्या नाही करून. का देऊ ग बाई? तुझे काय मुडून गेलेत का? येस ऑर नो? वाईट वाटू द्यायचं कारण नाहीये मला. फक्त याच्यातून तुम्हाला टेक होम मेसेज एकच द्यायचा आहे की जर कोणी कोणाला रेडीमेड दिलं ना, जर त्याच्या नशिबात नसेल तर काय होऊन जातं? माती होऊन जाते, माती. हे आपण प्रत्यक्ष बघितलंय की नाही? प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत है क्या? आपण फुकट पण देऊन बघितलंय बरं का. फुकट पण देऊन बघितलंय, असं नाही की फुकट दिलेलं नाही कोणाला. फुकट देऊन बघितलंय, त्यांच्या कल्पनेच्या पलीकडचं देऊन बघितलंय. पण जर नशिबात नसेल ना, माती होऊन जाते. आणि म्हणून भौतिक नियमांचं पालन हे केलंच पाहिजे आणि घडलंच पाहिजे. कोणाचंही फुकट नको आणि कोणालाही फुकट नको. विषय नीट समजून घ्या. कोणाचंही फुकट नको आणि कुणालाही फुकट नको. देशी तेव्हा घेशी ऐसा उदार तू म्हणविशी. देशी तेव्हा घेशी ऐसा उदार तू म्हणविशी. असं कोणाबद्दल म्हटलं गेलेलं आहे? प्रत्यक्ष भगवंताबद्दल म्हटलं गेलेलं आहे. जोपर्यंत मेथीची पत्ती एक खात नाही आणि ढेकर देत नाही तोपर्यंत अक्षय थाळी द्रौपदीला मिळत नाही. येस ऑर नो? येस ऑर नो? ही स्टोरी तुम्हाला माहिती आहे. आणि माहिती नसेल तर महाभारतात बघा, ऐका, वाचा, समजून घ्या विषय काय आहे. दिस इज मॅनिफेस्टेशन क्लास. हा मॅनिफेस्टेशनचा क्लास आहे. आणि जर तुम्हाला अनुभव येत नसेल तर दरवाजा उघडा आहे. अनुभव येत असेल तरच इथं या. विनाकारण इथं येऊन तुमचा टाइम वेस्ट करू नका. वाय? बिकॉज युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. तुमचा टाइम कसा घालवायचा? व्यंकटेशने सकाळी उठून साधना करायची का मॉर्निंग वॉकला जायचं का व्हेंटिलेटर आणायला जायचं का मोबाईलवर रील्स बघत बसायचे? ही माझी जबाबदारी का? कोणाची जबाबदारी? त्याची जबाबदारी. युअर टाइम इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. इट इज नॉट एनीबडीज रिस्पॉन्सिबिलिटी. आणि तुम्ही ठरवा काय करायचं, काय करायचं. तुमचा वेळ कसा घालवायचा हे तुम्ही ठरवायचं. कारण याचं कारण काय माहिती का? तुम्हाला असं वाटत असेल की माझ्या भरपूर वेळ आहे. नाही 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 नाही. हे 100 वर्ष या ब्रह्मांडाच्या मानाने कितीच माहिती का? या ब्रह्मांडाचा जो कालखंड आहे त्याच्या मानाने एक टिंब आहे, फक्त एक क्षण आहे फक्त. हे 100 वर्ष तुमच्या दृष्टीने 100 वर्ष म्हणजे खूप झाले आणि मच्छराच्या दृष्टीने 18 दिवस खूप झाले. विषय समजतोय का नाही?
आणि एखाद्या वाघाच्या दृष्टीने किंवा एखाद्या बैलाच्या दृष्टीने किंवा एखाद्या कुत्र्याच्या दृष्टीने 20 वर्ष म्हणजे खूप झालं. तो 20 वर्षात मी जन्माला आलो, मी 4-5 कुत्र्यांना भोगलं, मी कुत्र्यासारखं जीवन जगलो आणि 20 वर्ष जगलो, रस्त्यात एखाद्या ट्रक खाली येऊन मरून पण गेलो नाही झालं. असं ते म्हातारा कुत्र म्हणतं जेव्हा त्याचे दात पडून जातात, जेव्हा त्याला खायला काहीच भेटत नाही, त्यावेळेस तो काय म्हणतो, तर 20 वर्ष होऊन गेले त्याला, अजून मला कसा मृत्यू येत नाही. विषय समजून घ्या, तुम्ही विषय समजून घ्या. आणि आपण 100 वर्ष 90 वर्ष होऊन गेलेत, अहो 61 वर्ष होऊन गेलेत, तरी तिसरं लग्न करायला तयार आहे ना. आश्चर्य बाबा, आश्चर्य. कोणत्या वेळात आयुष्याच्या कोणत्या टप्प्यावर काय करावं याचं काही तारतम्य. मग कितीही तुम्ही मोठे असा, लोक तुमच्यावर टीका करणार. येस ऑर नो? माझ्यासारखा चिल्लर माणूस पण एवढ्या मोठ्या व्यक्तीवर काय करतो, टीका करतो. टीका का? कारण चूक आहे ना भाऊ, चूक आहे. का? 75व्या वर्षानंतर तुझी इच्छा असो किंवा नसो, आता काल परवा त्या रजत शर्माचा कोणता आपकी अदालत, त्याच्यात मी बघितलं एवढे मोठे मोठे डोळे कोणाचे, साहेबांचे, आणि असं असं पुसतायत. अरे म्हटलं गेल्या ना बाबा तुझ्या अर्ध्या गौऱ्या मसनात. येस ऑर नो? मग तरीही तुमच्या डिझायर शिल्लक आहेत, तरीही तुमच्या डिझायर शिल्लक आहेत. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. युअर डिझायर इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. आणि त्याला मी किती समजावून सांगितलं की नको रे बाबा, आता नको करू. तो म्हणेल माझ्या पहिलीला काही त्रास नाही, तुला काय त्रास होतो? माझ्या दुसरीचा काही म्हणणं नाही. दुसरीला जे पोरग आहे त्या पोराचा हा बघ फोटो मी काढतो, ते माझ्या लग्नाला येतंय, तिसऱ्या लग्नाला, तर तुला काय, तुझ्या काय पोटात दुखतंय, असंच मला म्हणणार ना तो. आणि म्हणून मी त्याला काही सांगायला गेलो नाही, गेलो नाही. दादा ठीक आहे, ज्याला जसं पटतंय तसं करतंय. कोणाच्या वागण्याचं आपल्या हातात, कोणी कसं वागावं हे आपल्या हातात नाहीये, पण आपण कसं वागावं हे कुणाच्या हातात आहे? का त्याच्या हातात आहे? हे आपल्या हातात आहे. मग रस्त्यावर 100 रुपये पडलेले आहेत, ते 100 रुपये घ्यायचे की नाही घ्यायचे, कोण ठरवणार? आपण ठरवणार. तुम्ही ठरवा काय करायचं ते. आणि तुमच्या व्हॅल्यूज ज्या आहेत ना, व्हॅल्यूज म्हणजे काय, चोरी करू नये, खोटं बोलू नये, दारू पिऊ नये, तंबाखू खाऊ नये, ह्या तुमच्या व्हॅल्यूज आहेत. व्हॅल्यूज म्हणजे काय की तुम्हाला तुमच्यावर हे नीतिमूल्य तुम्हाला शिकवले गेलेले आहेत. मग दारू प्यायची की नाही प्यायची हा कुणाचा प्रश्न आहे? स्वतःचा प्रश्न आहे, तुमचा स्वतःचा प्रश्न आहे. दारू पिऊ नये हे माहितीये, पण आता व्यंकटेश म्हणेल नाही मी फक्त चाकणमध्ये पित नाही, बाहेर आळे फाट्याला वगैरे इकडे कोणी बघत नसेल चुपचाप पिऊ शकतो मी. युअर व्हॅल्यू इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी, नॉट माय रिस्पॉन्सिबिलिटी. विषय समजतोय तुम्हाला? तुम्ही हे माझ्याकरता करत नाही, तर तुम्ही हे माझ्याकरता करत नाही, तुम्ही तुमच्याकरता करतायत. आणि जेवढी भक्ती तेवढीच प्राप्ती. मी कटाक्षाने इथं कुणाला बोलवत नाही, पण सगळ्यांची वाट पाहतो. आणि ही तर मला म्हणेल सर 2 दिवस नाही आलो तर लगेच तुम्ही मला आठवण करून देतात. कारण येतो हिताचा कळवळा आणि म्हणून जीव तुटे तिळतिळा. काल आपण काय बघितलं होतं? शाबास, व्हेरी गुड. म्हटलं काय ऍस्ट्रल ट्रॅव्हल केला होता. जर ऍस्ट्रल ट्रॅव्हल कोणी बोलला असतं आउट. ओके, तर काल आपण ऍस्ट्रल प्रोजेक्शन बघितलं होतं. आणि ऍस्ट्रल प्रोजेक्शन मध्ये तुम्हाला एक गोष्ट कन्फर्म कळली, काय की आय एम नॉट दिस बॉडी, I am not this mind also. I am the soul. शिवोहम शिवोहम, I am शिव. तर ब्रह्मांडाच्या मानाने आपली पृथ्वी माहिती का, एक टिंब आहे, टिंब. ब्रह्मांड केवढं आहे तुम्ही जस्ट इमॅजिन. तुम्हाला असं वाटतं की माझं ब्रह्मांड म्हणजे फक्त प्रज्ञेश रेसिडेन्सी आहे, मी काय, अरे चाकण आहे, ही चाकण आहे. चाकणचे 2 रस्ते आहेत ना, हे 20 वर्षापासून बनतायत, अजून बनले नाहीत. हे चाकण आहे, चिल्लर चाकणकडे कोणाचं लक्ष सुद्धा नाहीये. हे चाकण महाराष्ट्रातलं एक छोटस गाव आहे, गाव, तालुका सुद्धा नाहीये. ओके, मग ह्या खेड तालुक्यातलं चाकण हे गाव,
खेड तालुक्यात, खेड तालुका कुठे आहे? महाराष्ट्रात. महाराष्ट्र कुठे आहे? भारतात. भारत कुठे आहे? आशिया खंडात. आशिया खंड कुठे आहे? पृथ्वीवर. पृथ्वी कुठे आहे? सूर्यमालेत. सूर्यमाला कुठे आहे? आकाशगंगेत. आकाशगंगा कुठे आहे? ब्रह्मांडात. किती आकाशगंगा आहेत? अरे मोजता येणार नाहीत, असंख्य. मग तुमच्या आकाशगंगेचं नाव काय? मिल्की वेव्ह. आणि तुमच्या सगळ्यात जवळच्या आकाशगंगा तुमच्यापासून किती अंतरावर आहे? 50,000 प्रकाश वर्ष. किती? म्हणजे एक प्रकाशाचा किरण आत्ता जर निघाला ना, तर तो 50,000 वर्षांनी तिथं जाऊन पोहोचेल. कॅन यू इमॅजिन? जस्ट इमॅजिन. 50,000 वर्षांनी हा प्रकाश इथून निघाला. इथून जर आपण टॉर्चचं लाईट मारलं ना, तर ते तिथे कधी पोहोचेल? 50,000 वर्षांनी. 50,000 वर्षांमध्ये तुम्ही किती वेळा जन्मायला आला, किती वेळा मरून जाणार? अरे 100 वर्ष सुद्धा आपण जगत नाहीत. कॅन यू गेट दिस? आणि बरं, ही सगळ्यात जवळची आकाशगंगा आहे बरं का. मिल्की वेव्ह मध्ये सगळ्यात जवळची आकाशगंगा जी आहे, तिच्यापर्यंत प्रकाशाला पोहोचायला 50,000 वर्ष लागतात. माझं डोकं पार घेऊन गेलं. आणि अशा किती आकाशगंगा आहेत? असंख्य. मग आता इमॅजिन करा की ब्रह्मांड केवढं आहे. इट इज बियॉन्ड युअर इमॅजिनेशन. इट इज बियॉन्ड युअर इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटी. गॉट इट? की हे तुमच्या इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीच्या बाहेरचा विषय आहे हा. मग तुम्ही म्हणाल, आता जस्ट इमॅजिन की एक उंबरातलं किड असतं ना, उंबरातलं किड बघितलंय तुम्ही? उंबरात बरेच किडे असतात. त्याचं फोडलं की मध्येच ते किडे निघतात, आळ्या निघतात. एक किड्यामध्ये जातो, तो मध्ये त्याचं पूर्ण लाईफ सायकल कम्प्लीट करतो. म्हणजे काय? अंडी, आळी, कोश, नंतर बाहेर आला आणि छिद्र पाडून बाहेर निघून पण गेला. आणि आपण ज्यावेळेस फोडतो त्यावेळेस अनेक तिथून मुक्त होतात बिचारे. मग त्यांचं लाईफ सायकल किती दिवसात असेल? 10-12 दिवसात, 7-8 दिवस, मच्छर सारखंच. मग एवढ्या वेळात त्यांचं लाईफ सायकल कम्प्लीट होऊन जातं आणि त्यांना कळत पण नाही काय की ह्या उंबराच्या बाहेर पण जग आहे. उंबराच्या बाहेर पण जग आहे. अगदी तशीच आपली अवस्था आहे. ही पृथ्वी म्हणजे ते उंबरच आहे. उंबरातले किडे मकोडे उंबरी करती लीला, जग हे बंदिशाळा. त्या उंबरांना आपण शिकवायला गेलो, त्या उंबरातल्या किड्यांना शिकवायला गेलो की अरे आता कोणी येणार नाही, क्लोज इट, दरवाजा क्लोज करून घ्या, आता कोणी येणार नाही. तर उंबरातल्या किड्यांना आपण शिकवायला गेलो काय की अरे हे उंबर म्हणजे एवढं नाहीये तुझं. बाहेरचं जग बघ, बाहेरचं जग बघ. बाहेर बघ आम्ही केवढा मोठा बंगला बांधलाय. सचिन निकमचं हॉस्पिटल बघितलं केवढं मोठं आहे. 5-5 हॉस्पिटल आहेत, गाडी आहे, कार आहे, आता मस्त प्लॉट घेतलाय, बंगला बांधणार आहे. सचिन निकम म्हणजे लय मोठा माणूस आहे चाकणमध्ये. त्या कोणाला सांगतोय हा? उंबरातल्या किड्याला. त्याला काय फरक पडतोय? एक्झॅक्टली तशीच अवस्था आपली या पृथ्वी तलावर आहे. फक्त आपल्याला माहित नाही. त्या उंबरातल्या किड्याला माहिती का? नाही माहिती. आणि त्याला काही घेणं देणं पण नाहीये. कोण माणूस आणि कोण पृथ्वी? कसली पृथ्वी? मला माहित नाही बाबा. हे उंबराचं झाड आहे आणि या झाडावरचं हे जे उंबराचं फळ आहे ना, हेच माझं विश्व. अगदी तसंच ऍज कम्पेअर्ड टू दिस ब्रह्मांड, वी आर व्हेरी स्मॉल, व्हेरी टायनी पार्टिकल, व्हेरी टायनी. म्हणजे यू कांट इमॅजिन ऑल्सो. बॅक्टेरिया, व्हायरस, कोरोनाचा व्हायरस जसे फिरतात ना, आणि कोरोनाचे व्हायरस एक फॅबिफ्लूची टॅबलेट दिली लगेच मरून जातात. एक बरोबर की आपण फॅबिफ्लू देत होतो की कोरोनामध्ये. अगदी तसंच आपण नुसता न्यूज ऐकतो. काय न्यूज ऐकतो? मुशीमध्ये कचरा पडला आणि एक दाबून गेला, एकाचा पाय कापून काढावं लागलं, एक मरून गेला मुशीच्या. माहिती ना तुम्हाला ती आत्ताची घटना? आपण किती हळहळतो. पण जगाच्या दृष्टीने रोज नुसतं भारतात कमीत कमी 3 लाख लोक रात्री झोपतात आणि सकाळी उठतच नाही. त्यांचं शरीर पूर्ण होऊन जात. हे आपल्या पॉप्युलेशनच्या कम्पॅरिझन मध्ये. मग आपण जर सकाळी उठल्यानंतर ठीक आहे बरं का, माझा श्वास चालू आहे बरं का, थँक्यू म्हटलं पाहिजे की नाही? त्या 3 लाखामध्ये आपला नंबर लागला नाही, थँक्यू.
थँक्यू. आणि हा ग्रॅटिट्यूड आपल्याकडे नसतो. मी कोण आहे हे बघण्याची दृष्टी आपल्याकडे नसते आणि म्हणूनच आपण फसतो. किती वेळा जन्मा यावे आणि किती व्हावे फजित. आणि ही फजिती टाळण्यासाठी, ही फजिती लोकांची बघून जो ज्ञानी आहे, जो ब्रह्मज्ञानी आहे, जो संत आहे, जो आत्मसाक्षात्कारी आहे, त्यांनी हे सगळं आत्मदृष्टीने बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. तो तुम्हाला जागृत करतो. आणि तुम्ही म्हणाल सर तुम्ही एवढं बोलताय, आमच्या कानावर पडतंय आणि मला हे पण कळलंय काय, मैं देह नाही नश्वर नासी, मैं अलख निरंजन अविनाशी. आम्ही जागृत झालो का? कोणाला कोणाला वाटतं तुम्ही जागृत आहेत असं? कोणाला वाटतं तुम्ही जागृत आहेत असं? माझ्या दृष्टीने तुम्ही अजूनही झोपलेले आहात. तुम्हाला हाऊ कसं काय? कारण अजून देहबुद्धी गेलेली नाही. देहबुद्धी गेलेली नाही. देहबुद्धी गेलेली म्हणजे काय की तुम्हाला पिन टोचली, दुखतं का? हा दुखतं ना. अरे पण मग देह नाही, मग देह नाही, मग टोचायला नाही पाहिजे. बरोबर सर, तुम्हाला टोचलं, तुम्हाला टोचणार नाही का? मला बी टोचेल. मी पण तुमच्यासारखाच आहे, तुमच्यापेक्षा वेगळा नाही. पण जे सिद्ध आहेत, जे सिद्ध आहेत, जे सिद्ध आहेत, मग तुम्ही जा उद्या मस्तान बाबाला टोचून बघाल. तुम्हाला दुखतं का नाही ते बघायला आलो. तुम्ही ओरडतात का? तर आपला तो देव एक करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नाही. तर काल आपण हेच शिकलो. आपल्या भौतिक जीवनात आपण अबंडन्स, समृद्धी आपली डिझायर आहे आणि समृद्धीशिवाय कोणी राहू नये. मस्तान बाबा जरी राहत असतील तरी मस्तान बाबांसारखं तुम्ही राहावं, तुम्ही व्हावं असं मला वाटत नाही. तो आपला मार्ग नाही. पण त्यांची जी अवस्था आहे ती मला एक्झॅक्टली समजते. ती अवधूत अवस्था आहे. अवधूत अवस्था म्हणजे काय? ना माझा कोणी मित्र आहे, ना माझा कोणी शत्रू आहे, ना मला माझ्या शरीराला काही पाहिजे. शरीर ठेवले अनंते तैसेची राहावे, चित्त असू द्यावे समाधानी. हा टावेल लोकांनी दिला म्हणून मी गुंडाळतोय, नाही तर मी टावेल पण काढून टाकेल. ही त्यांची अवस्था आहे. आणि ही अवधूत अवस्था अचानक एकाएकी येऊ शकत नाही. ही साधनेची परमोच्च अवस्था आहे, परमोच्च अवस्था. मग तुम्ही म्हणाल सर आपण पण जायचं का त्या अवस्थेला? आपण 100% जाणारच आहोत. या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात, नाही तर त्याच्या पुढच्या जन्मात. पण तुम्हाला आवडेल का? तुम्हाला आवडेल का? नाही. मग जी ज्या अवस्थेत ते आहेत त्या अवस्थे व्यतिरिक्त, अरे बघा ना तुम्ही कोणाकडे बघा, कोणाकडे बघा? बघा तो श्रीकृष्ण कसा तो राजेशाही राहत होता, 16,000 बायका. बघा मग आता मस्तान बाबा सारखं राहायचं की कृष्णासारखं राहायचं? गोपिया रास लीला झाले तर तुम्ही आसाराम बापू. नीट समजून घ्या. योग्याचं आणि साधकाचं पतन कुठे होतं हे मी तुम्हाला सांगतोय. इथं मला कुणावर टीका करायची नाही. मी सर्वांच्या पुढे नतमस्तक आहे, सर्वांच्या पुढे नतमस्तक आहे. मला फक्त तुम्हाला हे समजावून सांगायचं आहे की ह्या ठिकाणी पतन होतं, ह्या ठिकाणी पतन होतं. दिस इज द स्पॉट. कुठे मोठे मोठे फसतात, मोठे मोठे फसतात. आपण काय करू माहिती का? ना मस्तान बाबा बनायचं ना श्रीकृष्ण बनायचं. आपण बॅलन्स. येस ऑर नो? महर्षी पतंजली क्रियायोग काय शिकवतोय? बॅलन्स ठेवा. चितशक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत करा. ही प्राणशक्ती 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचवा आणि अनुलोम विलोमच्या माध्यमातून काय करा? बॅलन्स करा. बॅलन्स जे व्हायचं ते तुमच्या हातात कुठे? ते तुमच्या हातात कुठे? मला तुम्ही सांगा. मी तुम्हाला या क्रिया शिकवलेल्या आहेत का? भस्त्रिका, कपालभाती, अनुलोम विलोम शिकवल्यात का तुम्हाला? काय रे वेंकी, तुला शिकवल्यात का यावे? येडे तुम्ही सगळे तुम्ही आता जरी नवीन आले तरी काय तुम्ही करता सांगत मी नाही. तुम्हाला ह्या क्रिया यायला लागल्यात. मी शिकवल्या नाही. मी करत होतो, तुम्ही बघत होता. मी तुम्हाला सांगितलं का की हे किती वेळा करायचं? सांगितलं का तुम्हाला? किती वेळा करायचं सांगितलं का? मग कसं काय तुम्हाला शिकवलं? 50 वेळा करायचं का 25 वेळा करायचं का 35 वेळा करायचं हे शिकवलं का तुम्हाला? मी करत होतो.
बघा असं म्हणायचं ना मला. हा? बघा म्हणजे सांगणं वेगळं करून घेणं हे वेगळं. बघा, माझं काय म्हणणं आहे, शब्द नीट समजून घ्या. मी तुम्हाला शिकवलं नाही, तुम्हाला यायला लागलं माझ्याकडे बघून बघून. येस ऑर नो? मग शिकवणं म्हणजे एक एकाचा, दोन दोनाचा, गाईला शिंग दोन, हे जे फळ्यावर शिकवलं जातं ना त्याला म्हणतात शिकवणं. मी तुम्हाला शिकवत नाही, मी तुम्हाला शिकवत नाही. शिकवायचं राहिलं असतं तर मी दरवाजा मोकळा ठेवला असता का? दरवाजा मोकळा याच्यामुळे आहे, दरवाजा मोकळा याच्या करता आहे. पटलं तर घ्या आणि पटलं तर घ्या, जे पटत नाही ते सोडून द्या. मग आता या ज्या क्रिया आहेत, आता व्यंकटेश मला म्हणेल सर हे फासफूस फासफूस फासफूस. आता ठीक आहे, व्यंकटेश एवढा इंटेलेक्च्युअल व्यक्ती नाहीये, पण एखादा व्यक्ती जो खूप जास्त बुद्धिवान आहे तो प्रश्न विचारेल ना मला प्रश्न विचारेल की तुम्ही ही जी भस्त्रिका करताय, किती सेकंद मी श्वास घ्यायचा आणि किती सेकंद सोडायचा? हा, किती वेळा हे फासफूस फासफूस करायचं? हे तुम्ही आता जसा आकडा ठरवला, मी बघितलं की ते जे गाणे चालतात 3 वेळा तुम्ही भस्त्रिका करतात, 3 वेळा कपालभाती करतात. मग एखादा इंटेलेक्च्युअल किंवा एखादा सायंटिस्टला प्रश्न पडेल की 3 वेळाच का करतात, 4 वेळा का नाही करत? द्या उत्तर मला. प्रश्न कळला का नाही कळला? एखाद्या इंटेलेक्च्युअल व्यक्ती, आणि म्हणून मी तुम्हाला काय सांगतो, मी शिकवत नाही, तुम्ही शिकून घेतात माझ्याकडे. 3 वेळा ज्यावेळेस आपण ते क्रिया करतो ना, त्यावेळेस 3 वेळा आपण ब्रह्मा विष्णू आणि महेशला हा जास्त इंटेलेक्च्युअल आहे, ओव्हर इंटेलेक्च्युअल म्हणतात त्याला. आणि जर मी 4 वेळा केलं तर पापात जाईल का? मी पापात जाईल. हा सांगायचा मुद्दा नीट समजून घ्या. मला काय म्हणायचं आहे की ह्या क्रिया मी तुम्हाला शिकवलेल्या नाहीत, माझं बघून बघून तुम्हाला यायला लागल्यात, तुम्हाला यायला लागल्यात. आणि क्रिया करणं महत्वाचं नाहीये, क्रिया होणं महत्वाचं आहे. लेट्स काय म्हणतात ना त्याला, हे तुमच्या ब्रेन मध्ये नीट त्याचं मॅपिंग करून घ्या. मग हे 3 वेळाच का करायचं आणि 4 वेळा का नाही करायचं, या फालतूच्या चिकित्सेमध्ये आपल्याला जायचंच नाही. आपल्याला फक्त एवढं माहितीये की भस्त्रिका केली की चित शक्तीचं रूपांतर प्राणशक्तीत होतं की नाही होत तुमचं? नंतर कपालभाती प्राणायाम केला का त्याच्यामुळे काय होतं, ही प्राणशक्ती 72,000 नाड्यांपर्यंत पोहोचते, बरोबर. आणि अनुलोम विलोम केला की तुम्हाला बॅलन्स झाल्यासारखं वाटतं का? खरं खरं सांगायचं, खोटं बोलायचं नाही. आणि ह्या क्रियांचा हा प्रत्यक्ष तुम्हाला अनुभव येतोय, आणि म्हणून तुम्ही एवढा वेळ कोणावर टीका करतो, कधी मी तिखट बोलतो, कधी मी जळजळीत बोलतो. व्यंकटेशला तर किती किती त्याने बिचाऱ्याने सहन केला असं त्याच्या जीवाला माहिती, बरोबर की नाही? हा, शालेने सहन करते आता. मग तरी तुम्ही इथे येऊन का बरं बसतात? तरी तुम्ही इथे येऊन का बसतात? एखादा माणूस जर तिरसट बोलला तर त्याचं तोंड सुद्धा बघणार नाही मी तर. तुम्ही का बरं माझं तोंड बघाल रोज इथे येतात? माझा प्रश्न आहे तुम्हाला. कारण तुम्हाला काहीतरी मिळतंय. आणि काय मिळतंय? जे मी बोलतोय ना त्याचा अनुभव येतोय, जे मी बोलतोय त्याचा अनुभव येतोय. आता काही काही लोक टीका करतात आणि काही काही लोक म्हणतात की हे जे आपले स्वामी समर्थ आहेत ना, स्वामी समर्थ शिव्या द्यायचे, ते भोसडीच्या वगैरे म्हणायचे, हातातली माळ मारून फेकायचे. मग का बरं असं होते ते? का बरं असं होते? बरं, मी त्यांच्याशी स्वतःला कम्पेअर करत नाही बरं का, डोंट टेक इट इन दॅट वे. मला हे सांगायचं आहे की त्यांचं शिव्या देणं सुद्धा लोकांकरता फायद्याचं होतं, आशीर्वाद होता. आणि ज्यावेळेस मी व्यंकटेशला रागवतो, व्यंकटेशला त्याच्या चुका दाखवतो, त्यावेळेस व्यंकटेशला याची पक्की जाणीव असते की याच्या मागे सरांचा स्वार्थ नाही, म्हणून तो परत इथे येतो. नाहीतर माझं तोंडचा बघितलं नसतं त्याने, कधीचा निघून गेला असता दुसरीकडे, बरोबर की नाही? येस ऑर नो? काय रे व्यंकी? हा, आता हे मी कॉन्फिडेंटली का म्हणतोय, कारण त्याचा इगो तेवढा मोठा आहे. आय नो त्याचा इगो तेवढा मोठा आहे. माझा तो म्हणेल की सर तुम्ही फक्त माझ्याच इगो बद्दल काय बोलले, तुझ्यापेक्षा माझा मोठा आहे. ते नाही म्हणजे सगळ्यात महत्वाचं, इगोची जर गोष्ट जर बघायला गेलं ना, तर ठीक आहे, तुमच्या बोलण्याचा राग काय येत नाही किंवा तुमच्या बोलण्यावर मी काय नाही बोलू शकत, कारण की मला माहिती मी स्वतः एक दगड आहे. दगडाला आकार देण्याचं काम तुमच्या माध्यमातून, तुमच्या कधी चांगल्या बोलण्यातून, कधी वाईट बोलण्यातून, कधी कुठल्याही गोष्टीने. त्या जागा दुसरं कोणी बोलत तरी आपण उत्तर देतोच ना. मी काय एवढा देव नाहीये की सगळ्यांचं ऐकून घेईल, बरोबर.
तेच मला म्हणायचंय. जर जर जेवढा इगो मोठा, मी तुम्हाला सांगतो इगो काय माहिती का, इगो इज अ एनर्जी. इगो इज अ एनर्जी. जेवढा इगो जास्त तेवढं तुम्ही महान कर्तृत्व करू शकता. जेवढा तुमच्याजवळ राग जास्त तेवढं तुम्ही त्याच्यातून मोठा पुरुषार्थ करू शकता. जे पुरुषार्थी लोक आहेत त्यांना जर राग झाला नाही तर त्यांच्या हातून पुरुषार्थच घडत नाही. पेटून उठला पाहिजे, आणि पेटून उठण्याकरता जळण तर पाहिजे, लाकडं तर पाहिजे. ते जळणार कसं काय? पेटून उठण्याकरता ती जी एनर्जी आहे, ते जे सर्पण आहे, ते म्हणजे तुमचा काम, क्रोध. आता तुम्ही म्हणा सर काम हे कशाचं सर्पण आहे, क्रोध हे कशाचं सर्पण आहे? पुरुषार्थाचं. एसी लावा, काहीतरी फॅन बिन लावा, गरम होतंय का? हा, येस येस येस. तर काय म्हटलो मी? क्रोध कशाचं सर्पण आहे? क्रोध कशाचं सर्पण आहे? क्रोध पुरुषार्थाचा सर्पण. तो आता याचा पुरुषार्थ मोठा आहे, याचं टार्गेट मोठं आहे, याला आमदार बनायचंय. इट इज नॉट अ स्मॉल इंटेन्शन, इट इज अ बिग इंटेन्शन. मग मोठं टार्गेट जर त्याला अचीव करायचं असेल तर त्याच्या अंगात तेवढं सरपण असलं पाहिजे ना. जेवढं आहे ते पण मला कमीच दिसतं. मग आता उद्यापासून चिडचिड करेल व्यंकटेश, सत्यानाश. सर तुम्ही असं दोघं बाजूंनी का बोलताय? जर या प्रश्नाचं उत्तर जो देईल, काय क्रोध हे कशाचं सर्पण आहे? पुरुषार्थाचं. म्हणजे जर तुमचं जर ध्येय मोठं असेल तर तुम्हाला रेस्टलेस व्हावंच लागेल. तुम्हाला चिड 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 करून कुणावर? स्वतःवर करा चिडचिड. हे मी आज हे केलं नाही, मी आज याला भेटलो नाही, आज मी त्याला भेटलो नाही. मला जर आमदार बनायचं असेल तर मला जास्तीत जास्त लोकांपर्यंत भेटलं पाहिजे. येस ऑर नो? आणि मग चिडचिड कुणावर झाली पाहिजे? अरे यार मी आज 2 तास एक्स्ट्रा झोपलो बरं का, अरे यार मी 1 तास रील जास्त बघितलं बरं का, अरे यार आज मी याच्याशी गप्पा जास्त मारल्या गेल्या बरं. विषय समजून घ्या. स्वप्न तेच पूर्ण होतात जे आपल्याला झोपू देत नाहीत. हे माझं वाक्य नाही, कोणीतरी बोललेलं आहे. कोण? APJ अब्दुल कलाम बोललेले आहेत असं. ओके. तर माझा प्रश्न तुम्हाला हा आहे की जसं क्रोध हे सर्पण आहे, तुमच्या अंगातला क्रोध हा सर्पण आहे. कशाचा? ज्याच्या अंगात क्रोध नाही ना, मला नाही वाटत की तो काही पुरुषार्थ करू शकेल. ऍडमिनिस्ट्रेशनच करू शकत नाही तो. उद्या त्याचे चिल्ले पिल्ले त्याच्या हाताखाली काम करणारे त्याच्या डोक्यावर मिऱ्या वाटून खातील. येस ऑर नो? काय करत नाही ते सापाची गोष्ट माहिती ना तुम्हाला? त्याला काट्या टोचल्या, दगडा मारल्या, ते फुस करायचं नाही, काय नाही माहिती ना ती स्टोरी, सगळ्यांना सांगितलेली मी. मग क्रोध नाही तर तुम्हाला कोणीही भेंडीसारखं कच्चं खाऊन जाईल. क्रोध आवश्यक आहे. मग मला सांगा, काम हे कशाचं सर्पण? प्रश्न कळला की नाही? काम विकार आहे ना, क्रोध विकार आहे, ईर्ष्या विकार आहे, तसा काम हा सुद्धा विकार आहे. पण ते कशाचं सर्पण? जर हे मला ज्याने उत्तर दिलं त्याला मी म्हणेल की यस, माझं म्हणणं तुला कळलेलं आहे, आणि मी गॅरंटी देतो तुमच्यापैकी एकही नाही. पण तरी हु विल ट्राय? वेंकी, तुझ्याकडून होप्स आहेत मला. फेलच होशील तू, पण तरी होप्स कुणाकडून ठेवू? प्रश्न कळलाय का? जसं पुरुषार्थाचं सर्पण शब्द कळतो ना सगळ्यांना? फुएल. पुरुषार्थाचं फुएल काय? क्रोध. ओके. तसं माझा प्रश्न आहे की काम हे कशाचं फुएल आहे? नाही, प्रजनन तर त्याचा तो इफेक्ट आहे. इट इज अ फुएल. तुम्ही प्रजनन आयुष्यभर प्रजननच करत बसता का? नाही, आयुष्यभर तुम्ही प्रजनन नाही करत बसत. इट इज अ स्मॉलेस्ट पार्ट ऑफ काम. पण माझं प्रजनन करून झालेलं आहे, पण अजून शिल्लक आहे ना काम. कशाचं फुएल? नो. काम चक्र जागृत करायचं. नो. काम हे तुमच्या ज्या काही इच्छा आहेत ते पूर्ण करण्यासाठी. नो. मी उत्तर देणारच आहे तुम्हाला, पण ट्राय. प्रत्येकाला 100 चान्स देतो मी. आणि तुम्हाला माहिती का उत्तर तुम्हाला माहिती आहे.
पण तरी मला गॅरंटी आहे की तुम्ही ते उत्तर सांगू शकत नाही. प्रत्येकाला 100 चान्सेस दिले तरीही का? कारण मला माहिती ना तुमची आत्मोन्नती कुठपर्यंत पोहोचली, तुम्ही कुठपर्यंत पोहोचलेले आहेत, कुठेपर्यंत आहात. आय नो इट.